भारताचे पहिले पंतप्रधान कोण? भारताचे पहिले पंतप्रधान कोण? कोणाला घ्यायचं आता? कोण बी उठव एक जण. कोणाला उठव ना? दोन सुरुवात करू. मोदी. असा खाली पुरीकडे. जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पूर्ण नाव सांगायचंय पूर्ण. प्रश्नासाठी उत्तराचं नाव सांगायचं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. आणि सगळं 3 उत्तर. भारताचे सर्वात मोठे शहर कोणते? तुझ्यासाठी पर्याय आहेत नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई. महाराष्ट्रातले मन. महाराष्ट्राचे आहे काय का असणार पण आहे ना. डबल. परत एकदा रिपीट करतो. महाराष्ट्रातले सर्वात मोठे शहर कोणते? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 4 मुंबई. औरंगाबाद. उत्तर चुकलेलं आहे. खाली बस. या प्रश्नाचं कोणाला दुसरं उत्तर येतं का? कोणाला येत आहे का? बरोबर यावं लागते. हात वरी करायली खाली बसायला येत का? मुंबई. उत्तर बरोबर आहे. पाठीमागं नाही मीठ आणि ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल उत्तर देण्यासाठी उच्चार त्यावेळेस स्वतःचं नाव सांगून उत्तराला सुरुवात करायची. नाव घ्यायचं आपलं उत्तर. सगळं प्रश्नासाठी उत्तर सांगायचं. तुझं काय नाव आहे? सुशांत श्यामसगर. श्यामसगर. सुशांत सगरसाठी प्रश्न क्रमांक 2. अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे? परत रिपीट करतो. अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे? सिद्धटेक, मोरगाव, रांजणगाव, ओझर. रांजणगाव. उत्तर आहे रांजणगाव. ते चुकलेलं आहे. डबल प्रश्न कोणाला येते उत्तर ह्याचं? पर्याय आहे तर पर्याय संग्रह डबल. परत एकदा रिपीट करतो. अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 सिद्धटेक, 2 मोरगाव, 3 ओझर, 4 रांजणगाव. कुठं आहे? पहिली गोष्ट घ्यावं लागेल व्हिडिओ. घेऊ मी. तू घे. इकडे दे. आणि माईक कुठं आहे? माझ्याकडे आहे. तुझ्या पैसे तरी. उत्तर देण्यासाठी कोणी इच्छुक आहे का? पुढचा प्रश्न घेतो. डबल घे प्रश्न. तू आहे का? दुसरा घेतो ना. घे ना डबल. उत्तर कोणतं आहे तुझं? थांब. उत्तर चुकलेलं आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न घेतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग. उत्तर येत असेल कुठून उत्तर द्या. नाव सांगतो सगळं. अशोक गोपाळ सगर. प्रश्न काय? पहिल्यांदा गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? पहिल्यांदा गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. उत्तर बरोबर आहे. तरी प्रश्न क्रमांक 2 अशोक साठी बरोबर.
अष्टविनायकापैकी विघ्नहार मंदिर कोठे आहे? मोरगाव, ओझर, रांजणगाव, सिद्धटेक. सिद्धटेक. उत्तर चुकलेलं आहे. थँक्यू. बरं डबल म्हणतात काय हाच क्वेश्चन घेतो ना पुढे लगट तर दिले त्यालाच बक्षीस भेटेल डबल डबल एकदा म्हण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे विषय होईल हो हो ठीक लक्षात आलं का तर पुढचा प्रश्न घेऊ. जे कोणी 3 प्रश्नाचे सलग उत्तर देईल त्याला बक्षीस मिळेल. तर पुढचा प्रश्न घेऊया. कर्नाटकची राजधानी कोणती? बेंगलोर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली. येते का त्यांना उत्तर द्यायचं आणि हात वरी करून उत्तर द्यायचं आहे. नाव सगळं तुझं नाव घेऊ अशोक गोपाळ सगर. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे. उत्तर बरोबर आहे. थँक्यू. कर्नाटकची राजधानी बेंगलोर आहे. प्रश्न क्रमांक 2 अशोक साठी. सार्वजनिक गणेश उत्सव का चालू केला गेला? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रभक्ती आणि एकता जपण्यासाठी. नंबर 2 लोकांना दर्शन घेता यावे यासाठी. नंबर 3 मौज मस्ती करण्यासाठी. नंबर 4 डीजे लावण्यासाठी आणि भांडण करण्यासाठी. लोकांना दर्शन घेण्यासाठी. उत्तर चुकलेलं आहे. थँक्यू. येत असलं रूटा जागेवर दोन प्रश्न आहे. सार्वजनिक उत्सव का चालू केला गेला? उत्तर देण्यासाठी दुसरा कोणी इच्छुक आहे का? पर्याय सांग पर्याय मी परत रिपीट करतो. राष्ट्रभक्ती आणि एकता जपण्यासाठी. लोकांना दर्शन घेण्यासाठी. मौज मस्ती करण्यासाठी. डीजे लावण्यासाठी आणि भांडण करण्यासाठी. नाव विसरलं तुझं ऋषिकेश महादेव सगर. आपल्याला उत्तर देत आहे आता ऋषिकेश महादेव सगर. राष्ट्रभक्ती. तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रभक्ती आणि एकता जपण्यासाठी. तर उत्तर आहे बरोबर. थँक्यू. काय स्वागत करत आहे. तुझं काय नाव आहे ऋषिकेश. तर ऋषिकेश साठी प्रश्न क्रमांक 2 सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी केव्हा चालू केला? तर पर्याय क्रमांक 1 1853. पर्याय क्रमांक 2 1857. पर्याय क्रमांक 3 1950. पर्याय क्रमांक 4 2000. 1857. तर ऋषिकेश उत्तर आहे 1857. उत्तर चुकलेलं आहे. कोणता उठाव झाला 1857 प्रश्न डबल नाही प्रश्न डबल विचारत पर्याय डबल. तोपर्यंत दुसऱ्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी केव्हा चालू केला? पर्याय क्रमांक 1 1853. 2 1857. 3 1850. 4 2000. दुसरं कोणी मुलामुलीमध्ये इच्छुक आहे का उत्तर देण्यासाठी? तर श्रद्धा सगर उत्तर देण्यासाठी. 1853. तर श्रद्धाने उत्तर दिलेलं आहे 1853. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. सर्वांनी काय स्वागत करायचं. तर श्रद्धासाठी प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? पर्याय क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण. 2 वसंतराव नाईक. 3 विलासराव देशमुख. 4 देवेंद्र फडणवीस. वसंतराव. मोठ्यानं सांग. तर श्रद्धाचं उत्तर आहे वसंतराव चव्हाण. उत्तर चुकलेलं आहे. थँक्यू. बोला की. परत अजून या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोणी इच्छुक आहे का? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, फडणवीस. आलो
काय नाव आहे सांगायचं हा नाव. हा नाव सांग. नाव घे बरं. नाही ना वसंतराव नाईक म्हणले. वसंतराव म्हणली मावा. विलासराव देशमुख. नाव सांग. अंकिता. नाव निकिता सगळ. तुझं उत्तर आहे अंकिता सगळ. तुझं उत्तर आहे विलासराव देशमुख. हा. विलासराव देशमुख. ते उत्तर चुकलेलं आहे. थँक्यू. अजून कोण? अशोक सगळ. तुझं नाव? वैष्णवी राहुल पवार. वैष्णवी राहुल पवार. तर तुझ्यासाठी प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस उत्तर आहे. उत्तर चुकलेलं आहे. ते सध्याचे मुख्यमंत्री आहेत. तर या प्रश्न उत्तर देण्यासाठी उठलेला आहे अशोक सगळ. अशोक गोपाळ सगर. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आहेत. तर अशोकने उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. काय वाजून स्वागत करायचे. अशोक साठी दुसरा प्रश्न आहे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, भगतसिंग. अशोक गोपाळ सगर. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. अशोकने उत्तर दिलं आहे रवींद्रनाथ टागोर. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तर अशोक साठी प्रश्न क्रमांक 3. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती? तर पर्याय क्रमांक 1 30, पर्याय क्रमांक 2 36, पर्याय क्रमांक 3 40, पर्याय क्रमांक 1 37. माणसाच्या अंगात तापमान 37 तापमान आहे. अशोकचे उत्तर आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती? त्याचे उत्तर आहे 37. अभिनंदन. तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर बक्षीस देण्यासाठी आज झाल्यानंतर उपस्थित राहावं. कुठली कुठली झाले लक्षात नाव सांगायचं. अंकिता. तर उत्तर देण्यासाठी उठलेले आहे अंकिता सगळ. तिने उत्तर दिलेलं आहे बुकनवाडी. तर बरोबर उत्तर आहे. अभिनंदन. तर प्रश्न क्रमांक 2. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली जाते? पर्याय क्रमांक 1 लक्ष देऊन ऐका. पर्याय क्रमांक 1 उत्तर सांगितलं बात कर. उत्तर सांगितलं बात कर. प्रश्न बात कर. विचारूच नको. ठीक आहे. काय नाही उठून उत्तर द्यायचे आहेत. तुम्हाला मग सांगितलं का ना प्रश्न सांगू नका. प्रश्न संपले मामा. क्वेश्चन संपले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 2 बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू. महात्मा गांधी. महात्मा गांधी. उत्तर चुकलेलं आहे. थँक्यू. तुम्हाला मला सांगितलं नाही कोणाकडे उत्तर सांगू नका. अजून कोणी इच्छुक आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? नाव सांगायचे उत्तर देण्याच्या पहिले. सौरभ सगर. समोरून घ्या.
फिरून घे सगळीकडे. सगळं प्रश्न ऐकलेला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. तसं उत्तर दिलंय पंडित जवाहरलाल नेहरू. उत्तर चुकीचं आहे. थँक्यू. अजून कोणी उत्तर देण्यासाठी इच्छुक आहे? अशोक सगस. तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर अशोकने उत्तर दिलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तर अशोकसाठी प्रश्न क्रमांक 2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. तर अशोकने उत्तर दिलं आहे पंडित जवाहरलाल. उत्तर बरोबर आहे. पर्याय सांगण्याच्या आधी उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन. तर शेवटचा प्रश्न अशोकसाठी. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 1 चंद्रशेखर आझाद, 2 महात्मा गांधी, 3 सुभाषचंद्र बोस, 4 व्यंकटराम चंद्र चटर्जी. भारताचे वंदे मातरम हे गीत व्यंकटराव चटर्जी यांनी लिहिले आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. व्यंकटराव चटर्जी. अभिनंदन. प्रश्न संपले का? माझ्याकडे प्रश्न संपले. जाऊ द्या मग. नाही चलू द्या की जरा. पण प्रश्न नाहीत. कोणता आता ही घेऊ म्हणजे हे विचार कोणता? हा मस्त प्रश्न आहे की. तर पुढचा प्रश्न आहे. वाळवंटातील जहाज म्हणून कोणता प्राणी ओळखला जाते? वाळवंटातील जहाज म्हणून कोणता प्राणी ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 उंदीर, पर्याय क्रमांक 2 कुत्रा, पर्याय क्रमांक 3 उंट, पर्याय क्रमांक 4 शहामृग. नाव सांग. बरं सांग. नाव सांगा. समर्थ दशरथ सगर. तर उत्तर देण्यासाठी उठला आहे समर्थ सगर. उंट. त्याचं उत्तर आहे उंट. उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. सांगतो की. तर पुढचा प्रश्न आहे. काय नाव आहे? समर्थ सगर. समर्थ सगरसाठी दुसरा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. उत्तर दिलेलं आहे मोर. उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? गरुड. परत एकदा व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? पर्याय क्रमांक 1 कबूतर, पर्याय क्रमांक 2 कावळा, पर्याय क्रमांक 3 कोंबडी, पर्याय क्रमांक 4 शहामृग. शहामृग. उत्तर अगदी बरोबर आहे. शहामृग. अभिनंदन. तिन्ही क्वेश्चन बरोबर दिले आहेत. अभिनंदन. बक्षिसासाठी आरती नंतर उपस्थित राहावे. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? त्याचे पर्याय आहेत वाघ, पर्याय क्रमांक 2 मांजर, कुत्रा, सिंह,
बर ठीक आहे. तर अंजली सगळं उत्तर देण्यासाठी उठलेले आहे. तर तिचे उत्तर आहे सिंह. उत्तर चुकीचं आहे. थँक्यू. खाली बस. एक जण उठा खाली बस. ह्याच्यात उत्तर दिलंच काय ना. आरुषी युवराज सगर. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उठलेले आरुषी सगर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. तर उत्तर दिलेलं आहे वाघ. उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. उत्तर पाहिजे रे याला. तर प्रश्न क्रमांक 2. आरुषीसाठी प्रश्न क्रमांक 2. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? नंबर 1 पंढरपूर, नंबर 2 देहू, नंबर 3 आळंदी, नंबर 4 पुणे. आळंदी. आरुषीने उत्तर दिलेलं आहे आळंदी. उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. तर आरोग्यासाठी प्रश्न क्रमांक 3. संतांची भूमी असे कोणत्या नदीला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कोयना, पर्याय क्रमांक 3 तेरणा. तेरणा. उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोणी दुसऱ्या मुली इच्छुक असेल तर त्यांनी उठून उत्तर द्यायचं आहे. मांजरा. रेणुका चौधरी. उत्तर देण्यासाठी उठलेल्या रेणुका चौधरी. तर तिचं उत्तर आहे मांजरा. उत्तर चुकलेलं आहे. अजून कोणी उत्तर देण्यासाठी इच्छुक? संतांची भूमी असे कोणत्या नदीस ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उठलेलं आहे. पर्याय सांगू परत एकदा. तर पर्याय क्रमांक 1 गोदावरी, कोयना, मांजरा, तेरणा. तेरणा. तर प्रण उत्तर दिलं आहे तेरणा. तेरणा. उत्तर चुकलेलं आहे. कोणी राहिलेले आहेत त्यांना विचारतो. कोण राहिले बर 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 कोणी उठा. खाली एक जण उठा. खाली त्यानंतर तू उत्तर देण्याच्या सुरुवातीला नाव सांगायचं. अनुष्का सोनवणे.
अनुष्का सोनवणे साठी प्रश्न आहे. संतांची भूमी असे कोणत्या नदीस ओळखले जाते? गोदावरी, कोयना, मांजरा, तेरणा. गोदावरी. अनुष्का. अनुष्का सोनवणे उत्तर दिले गोदावरी नदी. उत्तरांनी बरोबर आहे. अभिनंदन. टाळ्या वाजवून सर्वांनी चालत चालतो. प्रश्न क्रमांक 2 सोडवण्यासाठी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? कोयना, गोदावरी, मांजरा, तेरणा. 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 सोनवणेने उत्तर दिलेलं आहे तेरणा. उत्तर चुकीचं आहे. धन्यवाद. मांजरा. अंजली सवार. मांजरा. तिकडं कोणी कोण दिले? तू एक आणि एकदा एवढं जाऊ की ठीक आहे. ज्याने ज्याने अजून एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे असे किती जण आहेत? उत्तर दिलेलं नाही. ठीक आहे. तर प्रश्न आहे महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? तू पहिले मग दोन प्रश्नाची उत्तर तुझं नाव सांग. तर सर्वांसाठी नवीन प्रश्न. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? अजून कोणी दिले दोन प्रश्नाची उत्तर? दोन प्रश्न काय नाव आहे? नाव काय? दोन लगट कोणी दिलते का? लगट दोन लगट दोन दिलते का? नाटीने पहिल्यांदा दोन लगट. नाव काय तुझं? दोन दिलते. सर्व मुलांसाठी प्रश्न. महाराष्ट्रात सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं. सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय. महाराष्ट्रामध्ये पोस्टाची तिकिटे, नोटा कोठे छापल्या जातात? पर्याय क्रमांक 1 पुणे, मुंबई, लातूर, नाशिक. उत्तर रेणुका चौधरी. रेणुका चौधरीने उत्तर दिलेलं आहे लातूर. उत्तर चुकलेलं आहे. धन्यवाद. एक जण. राजनंदन शिवाजी सोनवणे. राजनंदन शिवाजी सोनवणे, नाशिक. नाव काय तुझं? राजनंदन. राजनंदनी. तर उत्तर देण्यासाठी उठलेली आहे राजनंदनी सोनवणे. तर तिचं उत्तर आहे नाशिक. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. सर्वांनी काय वाजून स्वागत करायचे. तर राजनंदनीसाठी प्रश्न क्रमांक 2 देहू आळंदी हे गावे कोणत्या नदी किनारी बसलेले आहेत? पर्याय क्रमांक 1 पंचगंगा, इंद्रायणी, कोयना, मांजरा. कोयना. राजनंदनीचे उत्तर आहे कोयना. उत्तर चुकीचं आहे. धन्यवाद. प्रश्न परत. देहू आळंदी ही गावे कोणत्या नदी किनारी आहेत? देहू आळंदी ही गावे कोणत्या नदी काठी बसलेली आहेत? त्यासाठी पर्याय क्रमांक 1 इंद्रायणी, पंचगंगा, कोयना, मांजरा.
मांजरा. नाव सांग बाई. नंदिनी राम जोगदंड. नंदनी जोगदंड. उत्तर देण्यासाठी उठले आहे नंदनी जोगदंड. तिचं उत्तर आहे मांजरा. उत्तर चुकलेलं आहे. धन्यवाद. अजून कोण उत्तर देण्यासाठी? इंद्रायणी. उत्तर माहित आहे का? इंद्रायणी. काय नाव तुझं? कोणतं पाठ? उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. तर पुढचा प्रश्न नंदनीसाठी. सॉरी. वैष्णवीसाठी पुढचा प्रश्न आहे. रंकाळा तलाव कोठे आहे? चौथीला. एक मिनिट सांगतो. पुढचा प्रश्न वैष्णवी पवार. वैष्णवीसाठी. कळसुबाई शिखर हे कोठे आहे? कळसुबाई शिखर कोठे आहे? पुणे, मुंबई, अहमदनगर, लातूर. तुला नसलं काय कसले उत्तर देऊ नको. मुंबई. मुंबई. काय नाव आहे मंदिर? वैष्णवी पवारने उत्तर दिलं आहे मुंबई. उत्तर चुकलेलं आहे. धन्यवाद. तर याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उभा राहिलेली आहे अनुष्का सोनवणे. लातूर. तिचं उत्तर आहे लातूर. ते उत्तर सुद्धा चुकलेलं आहे. नाशिक. काय नाव तुझं? रेणुका चौधरी. रेणुका चौधरी. सांगायला ठीक आहे. तर पुढचा प्रश्न सर्वांसाठी. भीमा नदीचे उगम स्थान कोणते? पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 3 अहमदनगर, पर्याय क्रमांक 4 भीमाशंकर. महाबळेश्वर. नाव सांग बाई. आरुषी. आरुषी सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर. उत्तर चुकीचं आहे. सांगून परत चुकलं. चंद्रपूर. चंद्रपूर. सोनवणे. चंद्रपूर. तिने उत्तर दिलं आहे चंद्रपूर. आणखीन उत्तर देण्यासाठी कोण इच्छुक आहे? भीमा नदीचे उगमस्थान कोणते? भीमा नदीचे उगमस्थान कोणते? महाबळेश्वर, चंद्रपूर, अहमदनगर, भीमाशंकर. भीमानगर. भीमानगर. नंदिनी जोगदंड. नंदिनी जोगदंड. तर नंदिनी जोगदंड उत्तर दिलेलं आहे भीमाशंकर. उत्तर अगदी बरोबर आहे. सर्वांनी टाळ्या स्वागत करायचे. मराठवाड्याची राजधानी कोणती? मराठवाड्याची राजधानी कोणती? त्यासाठी पर्याय आहे सातारा, भीमाशंकर, महाबळेश्वर, औरंगाबाद. महाबळेश्वर.
महाबळेश्वर. हा सांग. प्रथमेश सगर. तर प्रथमेश सगर उत्तर देण्यासाठी उठलेला आहे. महाबळेश्वर. त्यात तुम्ही उत्तर दिलं महाबळेश्वर. अजून कोणी इच्छुक उत्तर देण्यासाठी? औरंगाबाद. अनुष्का सोनवणे. अनुष्का सोनवणे उत्तर दिले आहे औरंगाबाद. तर उत्तर अगदी बरोबर आहे. माझे 2 झाले. अनुष्का सोनवणे. अनुष्का सोनवणेसाठी दुसरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? पर्याय. तर पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, उस्मानाबाद, सातारा. सातारा. अनुष्का. अनुष्का. अनुष्का सोनवणेने उत्तर दिलेलं आहे सातारा. उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर सोनवणेसाठी शेवटचा प्रश्न. पृथ्वीवरती एकूण खंड किती? पर्याय. व्यवस्थित ऐकून घ्या. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? पर्याय. 4, 7, 1, 2. 7. दिलेला आहे 7. पृथ्वीवरील एकूण खंड किती? उत्तर आहे 7. तरी सोनवणेने बक्षीस देण्यासाठी आरतीनंतर उपस्थित राहावे. अभिनंदन. टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावे. आहे पर्यावरणातील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कोणत्या शास्त्राचा उपयोग केला जातो? पर्यावरणातील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कुठल्या शास्त्राचा उपयोग केला जातो? पर्याय आहेत मानवशास्त्र, हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र. पर्यावरणातील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कुठल्या शास्त्राचा उपयोग केला जातो? श्रद्धाचं उत्तर चुकी. हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, मानवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र. वर्षाचे एकूण आठवडे देतो. वर्षाचे एकूण आठवडे देतो. हॅलो 56. पहिला पर्याय 56, दुसरा पर्याय 60, तिसरा पर्याय 70 आणि चौथा पर्याय 52. वर्षाचे एकूण आठवडे किती? 70. पुढे उत्तर दुसरं कोण देणार आहे? 56. काय नाव तुझे? सोनवणे. अनुष्का सोनवणे. अनुष्का सोनवणे. तर अनुष्का सोनवणे उत्तर दिलेलं आहे 56. 56. ठीक आहे. अजून कोणी उत्तर देण्यासाठी? ठीक आहे. प्रश्न परत रिपीट करतो मी. वर्षात एकूण आठवडे किती? पर्याय क्रमांक 1 52, पर्याय क्रमांक 2 365, पर्याय क्रमांक 3 60, पर्याय क्रमांक 4 31. 52. अंकिता सगर. निकिता सगर. सॉरी. तर या अंकिता सगर उत्तर दिलेले आहे. वर्षात एकूण आठवडे किती या प्रश्नाचे उत्तर आहे
52. तर निकिताचं अभिनंदन करतो. सर्वांनी टाळ्या वाजवतात. पृथ्वीचा उपग्रह कोणता? परत एकदा रिपीट करतो. पृथ्वीचा उपग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 शनी, पर्याय क्रमांक 2 गुरु, पर्याय क्रमांक 3 सूर्य, पर्याय क्रमांक 4 चंद्र. सूर्य. तर अंकिताचं उत्तर आहे सूर्य. अजून कोणी? सौरभ सर उत्तर देण्यासाठी उठलेला आहे. तर त्यानं उत्तर दिलेलं आहे चंद्र. तर उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. तर सौरभसाठी प्रश्न क्रमांक 2 ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय? ऑक्सिजन. परत एकदा रिपीट करतो. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय? पर्याय नायट्रोजन, पर्याय क्रमांक 2 हायड्रोजन, पर्याय क्रमांक 3 प्राणवायू, नायट्रोजन. सौरभने उत्तर दिलं आहे नायट्रोजन. अजून कोणी उत्तर देण्यासाठी इच्छुक आहे का? काय नाव आहे सांगा. सॉरी माझ्या लक्षात नारायण. या ओके ठीक आहे. तर नारायणीसाठी प्रश्न क्रमांक 2 पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे? साठी प्रश्न क्रमांक 2 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? गुलाब. त्याचे पर्याय ऐकून घेऊ व्यवस्थित. पर्याय क्रमांक 1 कमळ, पर्याय क्रमांक 2 गुलाब, पर्याय क्रमांक 3 चाफा, पर्याय क्रमांक 4 जास्वंद. कमळ. नारायण बरोबर आहे. अभिनंदन. नारायणचं अभिनंदन करतो. 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर नारायणीसाठी प्रश्न क्रमांक 3 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. तर तिचं उत्तर अगदी बरोबर आहे. नारायण उत्तर दिलं आहे मोर. अभिनंदन. पर्याय देण्याच्या आधी तिने उत्तर दिलेलं आहे. आता आपण पुढचे प्रश्न त्यासाठी पर्याय नसतील. सर्वांनी काळजी करत आहे. पुढील प्रश्नांना पर्याय नसतील. तर प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती आहे? खाली बसा सर मला उत्तर विचारणार. खाली बसा. खाली खाली खाली. शेवटचा काय नाव आहे तुझं? आदर्श सगर. आदर्श सगर तुझ्यासाठी प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती? अगदी बरोबर आहे. आदर्श सगर पहिला प्रश्न आता उत्तरात बरोबर दिलेला आहे. आदर्श साठी दुसरा प्रश्न आहे भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते? आदर्श सगर तुझ्यासाठी प्रश्न आहे भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते? बाबासाहेब आंबेडकर. APJ अब्दुल कलाम.
नाव सांगायचं. प्रणव सगर. तर उत्तर देण्यासाठी उत्तर आहे प्रणव सगर. प्रणव सगरसाठी प्रश्न आहे भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते. तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. दोन. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडूचे नाव सांगा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडूचे नाव सांगा. प्रणव सगरसाठी प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा खेळाडू चे नाव सांगा. उत्तर एक नसेल. विराट कोहली. ओके. प्रणव तर विराट कोहली. सचिन तेंडुलकर. उत्तर आहे सुरेश सगर. तर त्याचे उत्तर आहे सचिन तेंडुलकर. उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन तेंडुलकर. तर प्रश्न क्रमांक 2 सुरेश सगरसाठी. स्वतः भौतिककडे असणारा ग्रह कोणता. पर्याय. या प्रश्नासाठी पर्याय नाही. सुरुवातीला सांगितलेलं आहे स्वतः भोवतीकडे असणारा ग्रह कोणता. सुरेश सगर उत्तर द्यायचे. स्वतः भोवतीकडे असणारा ग्रह कोणता. नाही. स्वतः भोवतीकडे असणारा ग्रह कोणता. परत एकदा यासाठी पर्याय नाही. स्वतः भोवतीकडे असणारा ग्रह कोणता. स्वतः भोवतीकडे असणारा म्हणजेच की रिंग असणारा. म्हणजे ग्रहाच्या कडेने रिंग असते ती. ग्रहाच्या बाहेरील अवलाद कडी आहे म्हणजे बांगडी जसं आहे. गुरु चुकला. आरोग्य सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे गुरु. तर उत्तर चुकलेलं आहे. थँक्यू. सुरुवातीला शेवट तूच पाठ्यामागे नको बोलू तूच. माहिती दिलेला आहे. उत्तर द्यायचं. स्वतः भौतिककडे असणारा ग्रह कोणता. शनी. नाव सांगायचे. श्रावणी जगताप. तर उत्तर देण्यासाठी उठलेलं आहे श्रावणी जगताप. तर तिने उत्तर दिलेलं आहे शनी. स्वतः भौतिककडे असणारा ग्रह कोणता. त्याचं उत्तर आहे शनी. उत्तर अगदी बरोबर. टाळ्या वाजवायचं. श्रावणी जगताप. श्रावणी जगतासाठी प्रश्न क्रमांक 2. दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह कोणता. सूर्य. परत एकदा प्रश्न आहे दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह कोणता. सूर्य हा ग्रह नाही. हा प्रश्न तुमच्यासाठी नाही. 3 जर उत्तर नाही दिलं तर तुमच्याकडे क्वेश्चन येईल. प्रश्न डबल. दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह कोणता. श्रावणी जगताप. चंद्र. चुकीचं आहे. न दिसणारा दिवस कोणता. सर्वांनी प्रश्न माझे बरोबर आहे का. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता. नाव सांगायचंय. प्रश्न शिवम सगर. शिवम सगर.
तर उत्तर देण्यासाठी उठलेला आहे शिवम सगर. शिवम सगळ्याचं उत्तर आहे अमावस्या. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता? त्याचं उत्तर ही अमावस्याचा आहे. अभिनंदन. सर्वांनी शाळावरून स्वागत करायचं. काय नाव शिवम सगळ्यासाठी प्रश्न क्रमांक 2. शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते? फक्त शिवमसाठी प्रश्न आहे. शिवमने उत्तर दिलं आहे शिवनेरी. उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. प्रश्न क्रमांक 3. शिवमसाठी प्रश्न क्रमांक 3. शेवटचा प्रश्न. तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते? प्रश्न क्रमांक 3. तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते? तीन उत्तर दिलेलं आहे. जन्म ठिकाण कोणते? त्याचं उत्तर दिलेलं आहे शिराशकरने देहू. उत्तर अगदी बरोबर आहे. काय म्हणत? तर श्रेया सगरने पहिल्या प्रश्न उत्तर बरोबर दिलेलं आहे. श्रेया सगरसाठी प्रश्न क्रमांक 2. प्रसिद्ध अंबाबाई देवीचे मंदिर कोठे आहे? प्रश्न क्रमांक 2. प्रसिद्ध अंबाबाई देवीचे मंदिर कोठे आहे? श्रेया श्रेया सगळ्यासाठी प्रश्न क्रमांक 2. फेरे. तर उत्तर देण्यासाठी उठलेली आहे जान्हवी फेरे. तुळजापूर. तर प्रश्न परत एकदा ऐकून घे. प्रसिद्ध अंबाबाईचे मंदिर कोठे आहे? ज्याला उत्तर येते त्यांनी फक्त हात वरी फेरेसाठी नाही कुठलं की प्रश्न उत्तर आहे. देणार नाही. प्रसिद्ध अंबाबाईचे मंदिर कोठे आहे? तर उत्तर देण्यासाठी उठलेलं आहे संग्राम सोनवणे. ठीक आहे. आज तुला घेतो. एक मिनिट. सोरा. उत्तर सांग. संग्राम सोनवणे उत्तर दिलेलं आहे. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? शिरू अनपाय. तुळजापूर. तर हे चुकलेलं उत्तर आहे. हे तुझं नाव सांग ना. प्रसिद्ध अंबाबाईचे मंदिर कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उठलेले आहे स्वरा सगर. उत्तर द्यायचं आहे. काय उत्तर आहे? शिरू अनपाय. ओके. स्वराने अभिनंदन. तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उठले नंदिनी जोगदंड. उत्तर सांगायचं. तर तिचं उत्तर आहे प्रसिद्ध अंबाबाईचे मंदिर कोठे आहे?